फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. साई राम म्हणा साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली. साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली. समर्पुनी साई पायी माझे मी पण गळूनी जाई. तेला वाचुनी दीप उजळले, कडी वाचुनी मंचक झुलले. योगाची माया भक्तीची काया, उदीची किमया साई माऊली. साई माझी माऊली, साई माझी साई बाबा, साई बाबा, साई बाबा. अहो मग वैदींच्या मदतीसाठी साईच आले असणार, जसे माझ्यासाठी खंडेराया आले तसेच वैदींसाठी दादा आले असणार. मारुतीरायाने कसं जलमल्यावर सूर्याकडे झेप घेतली होती, तसेच आमची झिपरी बी एकदम सर 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 झाडावर चढती काय. हो, पण नेहमीची गोष्ट वेगळी आणि आज उद्याची गोष्ट वेगळी. चला तर मग आजच हिसका जाऊ त्याला. अहो आम्ही आहो ना सरकार, तुम्ही कशाला? मग कुणाची बी वाकडी नजर आपल्यावरती कधी बी पडत नाही. आहे फक्त देवाच्या पुढे दिवा लावला की देव आपल्याला पाहिजे ते देतो. तात्या, देवाला श्रद्धेनं नुसते हात जरी जोडले ना तरी बी चालत्यात, पण मनात भाव मात्र खरा असायला हवा. आता मधी मधी बोलू नकोस हा. आपण शुभंकर होती म्हणत होतो ना, कुठे होतो बरं आपण? दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. मन बरं. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला. आहे मी हात जोडून जर देवाकडे मला जे हवं ते मागितलं तर देव मला देईल. तात्या, झिपरी उद्या इथे खेळायला येणार आहे, मग तेव्हा कुणी आडवं येऊ नये असं मी जर देवाला सांगितलं तर तो ऐकल. तात्या, मधी मधी बोलू नकोस हा. देव रागवेल. पुढे म्हण बघू. हा. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. लई देव देव करते ना. आज बघच म्या कुठं दिवा लावते आणि कुठं उजेड पाडते. घरच्या धन्याला मुला बाळांना आयुष्य दे, सुबुद्धी दे. बायजा, सर्वांना सुखी ठे. बायजा, ये कोण आहेस तू? हायस कोण तू अगोदर सांग. गाई म्या दादा, तू मला ओळखी ना? दादा आहे म्या. ए वय लांब वय, उगा आवडू नका. एकदा फसलीये मी, पुण्यांदा फसायची नाही. अगं आहे तू. हे बघ, कुणी माझ्या लेकाचं सोंग काढून आलं ना तर त्याला चुलीतल्या जळत्या लाकडानं मारीन सांगून ठेवतीये. अगं तिने सांजेच्या वेळेला देवाचं नाव घ्यायचं सोडून ही भाषा तुलाही बदललीस. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला काय बी बोलू द्यायची नाहीस असं, आणि आता स्वतः. म्हणजे हा खरंच दादा आहे? खरंच दादा? अहो ती वळकटी द्या ना मला, द्या. आणि दुपारी कुठे होती? कुठं म्हणजे? शरद सांभाळत होता. अहो ते राहू द्या,
परसदाराच्या चुलीवर तुमच्यासाठी आदण ठेवते. आंघोळ करून घ्या. 2 घास जरा पोटात जाऊ द्या. तात्या तू बी चल माझ्या बरोबर. अरे दादा दादा, त्या दगडू भक्तानं सांगितलंय आपल्या घराला भूताची बाधा होणार आहे, आणि म्हणून माझं काळी झालंय बघ. आई तुला शेवटचं सांगून ठेवतोय, त्या दगडू भक्तावर विश्वास ठेवू नकस. उद्या काय होणार आहे हे जर का त्याला आधी कळलं असतं तर त्यानं स्वतःचं भविष्य सुधारलं नसतं का? अरे अरे दादा, दगडू भक्ताला भविष्य दिसतं. माणसाला भविष्यातलं दिसत नाही हे वरदानच आहे. निदान ही अशी अस्वस्थता तरी वाटायला येणार नाही. आणि दिसलं असतं तर त्या क्षणातलं जगणंच हरवून गेलं असतं. तो बघा येण्यासारखा बडबडतोय. नंदिया, चल सकाळचा वचपा काढू. स्वतःला सफाईवाला ना आम्हाला कचरेवाला म्हणत होता. चल. म्हणजे हे बेन तुमच्या वाट्याला गेलं. मी सरकारला भडकवत होतो तो. ए जा, जास्त डोसके चालू न कसा. आम्ही जेवढं सांगतो तेवढंच करायचं. भैरव, तेव्हा थंडी आहे. गार पाण्याचा हंड याच्या डोक्यावर होत्या. नंदिया, हांडे नाही, हांडे म्हण, हांडे. ते कोणी आणायचे? ही बैल कशा पाहिजे? दाना दाना हांडी, मडकी, जी बी मिळेल त्यात पाणी आणा, आणि आम्ही सांगिस्तो वर याच्या अंगावर वाचा. समजा चमत्कार बाहेर काढतो याचा. जा. ए फकीर, इतना इम्तिहान क्यों? आज जर पुढचं दिसलं नसतं तर 2 पैके मिळवले असते आणि आजच गुरूंचं दर्शन झालं असतं. फिर ये उलझन क्यों? ए पुन्हा संग बोलतो रे फकरेडिया. आकाशात आपल्या बाशी बोलत असत. सबका मालिक वही तो है, मेरा, आपका. ए उगा आमची बराबरी करू नकास. आधी सांग, आम्हाला सकाळी का फसवलास? मी फसवलं? खुश से तो सच बोलो. सकाळी तुम्ही मला त्रास द्यायला आलात, मी तेव्हाही तुम्हाला विरोध केला नाही. काय नंदी महाराज, बरोबर ना? हो. नाही चल, आमचा फूट पाडू नको. नंद्या, अरे घाण वास येतोय ना वा. सफाईवाल्यानं स्वतःची सफाई केली नाही. त्यांना त्यांना आणणार अंड. अरे आण. अच्छा, असं ठरवलंय. चालेल. चाल. तू कोण सांगणार चालेल की नाही चालेल ते? अरे आणा अंड. या बेगी बेगी. काय पाहतो काय? अरे ओत ना. करांगोळ फकीरड्या. अरे याला काहीच होत नाही. अरे काहीतरी बोल ना. कमीपणाच होईल ना म्हणून काय बोलत नाही. आपल्या समोर बोलायची हिंमत कुठे आहे? बोलू, एवढा खटाटोप कशासाठी चाललाय ते सांगा, मी ते करतो. म्हणजे तुमचा त्रास तरी वाचेल. हिंदूराव सरकारांच्या वाड्यावर मुजरा करायला आला नाहीस ना, म्हणून चाललंय समज. एवढंच ना, मग येतो मी. पण उद्या नाही. का उद्या का नाही? उद्या एक वेगळीच कामगिरी खांद्यावर घेतली.
2 3 4. दादा हा उद्या काय गंमत आहे माहितीये का? काय रे? उद्या जिप्री आपल्याकडे खेळायला येणार आहे. छान छान. आज मी तिच्याकडे खेळायला गेलेलो, पण तिकडे ना एक फकीर बाबा आला हा आणि त्यांनी आमच्या खेळात मोडता घातला. साई तर नाही. ते ठाऊक नाही, पर ते नक्कीच नसतील. पर दादा ते फकीर बाबा मला अजिबात आवडले नाही. का? ते जिप्रीला सारखं वर चढू नको असं सांगत होते. मग बरोबर सांगत होते की. आणि नशीब तुझी आई था घेत असताना तू हे समज इथं बोलतोयस, नाही तर तुझ्या आईला आवडलं नसतं. तुझी आई साईला आपला मोठा लेख समजते, ठाऊक आहे ना? वाय आणि हे समज साईनं सांगितलं असेल तर ऐकायला हवं. पर दादा जिप्री त्यांच्या झोपडीवर सर चलती. आपलं घर तर केवढं मोठं आहे, ती आपल्या इथे कशी चढेल? म्हणून तर तिला उद्या मी इथे बोलवलंय. बर बर, चल काय आता. गुरुवर, मला काय करावं काही कळत नाही. तुमचं दर्शन लांब लांब जातंय. योगा सामर्थ्य सुद्धा तुम्हीच दिलंय, मी ते पुसून तर टाकू शकत नाही. जिप्री उद्या बाईजाकाकडे जाणार, घराच्या छपरावरून पडणार हे स्पष्ट दिसत असताना सुद्धा गप्प राहू. देवाला सुद्धा घडणारं टाळता आलं नाही, नाहीतर महाभारताचं युद्धच झालं नसतं, रामायण घडलंच नसतं. पण गुरुवर, शिर्डीतल्या सगळ्या लोकांची जबाबदारी तुम्हीच मला घ्यायला सांगितली आहे ना. मग जबाबदारी दिलीये, मग मला अघटित गोष्ट टाळायला पाहिजे. हीच तर कसोटी आहे. तू काय करणार हेच पाहायचंय. मागे योग सामर्थ्यानी साप दिसला, त्यामुळे मिळणारं मोल कुचकामी ठरलं. ह्या कसोटीतून तू कसा पार पडणार त्यावर ठरेल की गुरुमंत्र मिळणार की नाही, गुरुदर्शन होणार की नाही. नक्की जनावर बघितलं असेल पोरीने. जिप्री, जिप्री, अगं बाई, हे कोण? जिप्री इकडं. बाबा तू आणि या वक्ताला घाबरू नका. मी सांगायला आलो होतो की मी उद्या कामाला येईन. अरे मग हे सांगायला उद्या सकाळी यायचं ना. बस पोरीला कशाला घाबरवतो? नाही, मी घाबरवलं नाही. मला अचानक बघितल्यामुळे पोर घाबरली असेल. बरं बरं, असू दे, ये उद्याच्याला. हा, एक विनंती आहे. काय? मी उद्या इथे येईन तेव्हा जिप्री इथेच असेल तर बरं होईल. नाही ना, मला तात्यासोबत खेळायला जायचंय. थांब पोरी, हा बाबा असं का म्हणतोय ते तरी विचारू दे. आता कसं सांगू? ती माझ्या मदतीला असेल ना. नाही नाही, मला तात्यासोबत खेळायला जायचंय. बाळा, मी तुझ्या सोबत खेळेन. नाही ना, मला तात्या संग खेळायचंय. अहो, तुम्हाला ती फक्त मदतीलाच पाहिजे ना, मग कशाला एवढा घोर लावून घेताय? मी हातभार लावतो तुमच्या कामाला. जा तुम्ही झोपा. काही इथंच झोपताय? इथं कशाला? माई, घोर नको घेऊस. मी नाही थांबत, तुम्ही जा झोपा. बर, चल ग जिप्रे. हे मालिक, सगळं ठाऊक असूनही मी अपघात टाळू शकत नाही. मग उपयोग काय? मला दोन्हीपैकी एकाचीच निवड करावी लागेल. गुरुदक्षिण आणि गुरुदर्शन घ्यायचं की झिपरीला वाचवायचं? गुरुवर, ही अशी अवघड कसोटी माझ्या पुढ्यात का ठेवली?
दगडोबा, या अशा कामांसाठी माझ्या घरात यायचं नाही सांगितलं होतं ना? थोरल्या पाटलींबाईने बोलवलं म्हणून आता त्यांना नाही कसं म्हणणार? पण तू आज येणार नव्हतास ना? म्हणून तू एवढा आवाज साधलास का? आव आजवर सासूबाईंना कधी उलट बोलला नाही, पण आज मात्र हे घरी आल्यावर बोललो तेच ना गं? आई नाही, त्या आई उगा काहीतरी बरं येत होती. माझ्या जागी तिला कोण दिसत नाही, ठाऊक नाही. काही नाही, हे समजा त्या दगडो बघताना तिच्या डोक्यात भरवून दिलाय. मला चांगलं ठाऊक आहे, बघतोच त्याच्याकडे आता. आओ आता उघड डोकं नका गरम करू, तुम्ही शांतपणे झोपा बरं. आओ एक विचारायचंच राहिलं. काय ते? ते म्हाळसापतींचं काय झालं? उगा घाबरले होते. मायसापतींनी हिंदूरावांना पैक परत केल्याचा पुरावा होता. अगं बाई, हो हो, कुणी पाहिलं होतं? खंडो धनगर. म्हणजे मायसापतींनीच त्याला दीपमाय साफ करायला सांगितली होती. त्यानं येऊन साक्ष दिली. मग काय, हिंदूरावाचा खटला निकाली झाला. खंडेरायाचीच कृपा. आओ पर हा खंडो धनगर कोण हो? काय हो, कसल्या विचारात गुंतलाय? अगं, त्या खंडो धनगरात मायसापतींना साई दिसले असं शरद सांगत होता. तर खरं सांगू म्हणजे त्यांचा चेहरा मोरा ओळखीचा होता, पण त्यांना कधी भेटल्याचं आठवत नाही. मग मी सांगते, माझं लेकरूच महासपतींच्या मदतीला धावून आलं. म्हणजे साई? अगं नाही, तो तर इथेच होता. अहो त्याचं काय सांगताय? एकाच वेळेला त्याला सगळ्यांना वाचवायला धावायचं असतं, आणि तो सगळ्यांना वाचवतोय बी. अगं, आज तो शिर्डीत होता, मग कोपर गावात कसा येईल? तुम्हाला कसं ठाऊक? आपल्या चिरंजीवांना भेटला तो. कोण? साई? तात्याला भेटला होता? हा, म्हणजे एक फकीर बाबा भेटला असं तात्या म्हणत होता. हा, त्याला त्याचा राग पण आला. जिपरीला खेळायला म्हणत फकीर बाबा आडवा आला. जर तो फकीर साई असल आणि त्यानं झिपरीला अडवलं असल तर नक्की त्यामागं काहीतरी कारण असणार. तो उगा असा अडवणार नाही. झोपा आता. कोणता आहे? घोर लागला. तुम्हासनी घोर लागल्यावर कोण सोडवणार? कोण सोडवणार? एक काम करा, त्यो गुंता मला 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 लागलाय असं समजा. मला घोर लागला असता तर काय बोलला असता? अल्लाह मालिक है, उस पर छोड़. मी पण तेच म्हणतो. उस पर छोड़, उस पर छोड़. मेरे फकीर, शरद के मुंह से रास्ता दिखाया, तेरा लाख लाख शुक्र. म्हणजे घोर गेला. शुकर नाही, पण आणखीन एक वाट सापडली. मला सांग, आपण अल्लावर सोपवतो, देवावर सोपवतो म्हणजे काय? तर आहे ती परिस्थिती स्वीकारतो. ठीक आहे, मग स्वीकारूया. चितेच्या झाडाच्या उंचीवरून गेलं, काय बी उमगलं नाही. कळेल सांगतो. मला सांग, शिर्डीत कुलकर्णी वैद्य आहेत ना? आहेत ना, एकदम गरीब गोगल गाय. ठीक आहे, मग त्यांच्याकडे जाऊया. त्यांच्याकडे नाही, त्या गोगल गायकडं गोचिड आली. गोचिड नाही. गोचिड? कोण? भानू.
वैद्यकीय शिकाय गावात आला आणि गुरुवर हुकुम करायला लागला. त्यो पानू नाही लय लोभी आहे त्यो. माणूस म्हटलं की चांगले वाईट गुण असणारच. ठीक आहे, आपण जाऊया. पुढची व्यवस्था तर करायला हवी. शब्द उच्चारण्यापूर्वी आपण त्यांचे स्वामी असतो. उच्चारलेले शब्द आपले स्वामी होतात. एकदा बाहेर पडलेले शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण परत कधीच येत नाही. मग होईल तो परिणाम स्वीकारावाच लागतो. वाटेवरून चालताना कसं वाटेसारखं वागावं लागतं, जसं वळण येईल तसं वळावं लागतं. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करता आलं पाहिजे. समुद्र नाही का सर्वांसाठी सारखाच असतो, पण काही जण त्यातून मोती काढतात, काही जण त्यातून मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करतात. हे विश्व त्याने सर्वांसाठी खुलं केलंय. फक्त आपण त्यातून काय घेतो हे महत्वाचं. सबका मालिक हेक. इथं येऊन माती कालवाई येळ आहे याला. वाड्यावर येऊन हजेरी द्यायला येळ नाही. तो दादा कोटे पाटील पाठीशी घालत असेल तुला. या नाही घालणार. नाही या शिर्डीतून हाकलून लावला तुला तर नाव हिंदूराव पाटील नाही आमचं. हा मातीचा गोळा हा पुन्हा आधीसारखा होऊ शकेल का? नाही ना. मी या गोळ्याप्रमाणे शिर्डीच्या मातीत मिसळलोय. आता मला शिर्डीतून कोणीही बाहेर काढू शकत नाही.